उद्योजक समाजसेवक सन्माननीय भरतशेठ पाटील साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर सुट्टीला विनोदजी जाधव साहेबांची देखील मिळते. विनोदजी जाधव साहेबांची देखील उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष मनपूर्वक त्याचं स्वागत आहे. कांबे टीमला विनंती असेल ओपनिंग प्लेअर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं. फिल्डिंग सेट होत असताना पाहायला मिळते अर्जुन 11 साखरवाडी टीमची. सुभाष एकाला स्कोरर म्हणून पाठवून. आई जीवदानी चषक 2025 नानकर दिवस क्रमांक पहिला आणि पहिली मॅच ओपनिंग मॅच. एका बाजूला स्वर्गीय सपनाताई 11 कांबे टीम आणि त्यांचे विपक्ष अर्जुन 11 साखरवाडी अशी ओपनिंग मॅच पाहायला मिळेल. अर्जुन 11 साखरवाडी टीमने टॉस जिंकला, फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी स्वर्गीय स्वप्नाताई 11 कांबे टीमला. ओपनिंग प्लेयर सलामीची जोडी एका बाजूला विकी दुसऱ्या बाजूला लवेश आपल्याला पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती विशाल. बॉलिंग मार्क हॅलो चेक. तर बॉलिंग मार्क वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये येतात तर दुसऱ्या बाजूला विकी आणि लवेश ही ओपनिंग पेअर स्वर्गीय सपनाताई 11 कांबे या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल. इनफिल्डचा विचार केला तर इनसाइड दिस सर्कल शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट स्क्वेअर लेग, शॉट मिड विकेट, लेट्स प्ले गेम. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू आणि तर पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती लवेशची विकेट अशी मात्र मिळत असताना पाहायला मिळते. विशालचं कौतुक होणं गरजेचं आहे. पहिला चेंडू अगदी खेचून टाकलेला होता. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा फलंदाज लवेशला वापरायचा होता, मात्र मिसटाइम स्ट्रोक आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये जसे नंबर 333 विशालने टिपला झेल आणि पहिल्या चेंडूवरती लवेश नावाचा
वादळ जो मात्र गुंगवण्याच्या पहिलेच तंबूमध्ये गेला. त्याची जागा भरण्यासाठी 3ऱ्या नंबरवरती गणेश आपल्याला पाहायला मिळतील. विशाल पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. डीप मध्ये 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक असेल मिड विकेटला आणि दुसरा असेल काउक कॉर्नर मध्ये. गोलंदाज होतोय पुन्हा एकदा तयार. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चांगला फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला भेदला जात आहे आणि इनफिल्डला भेदला म्हणजे बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार येतोय. इनिंगचा पहिला ब्लास्ट आणि आलेला हा चौकार. वरती विकेट. त्यानंतर रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. थोडासा का चेंडू हवेमध्ये होता असं वाटलं होतं. कदाचित क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकतो. मात्र इनफिल्डला भेदलं आणि त्यानंतर चेंडू दणदण करत सीमारेषा पलीकडे गेला, ज्यावरती 4 धावांची मोहर आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येला आकार मिळतोय 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूला साखरवाडी संघ, दुसऱ्या बाजूला कांबे. अशी ऑनगोईंग पहिल्या फेरीतील पहिली मॅच. अजून एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 brings 2 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. या आधीच्या चेंडूवरती देखील आला चौकार आणि या चेंडूवरती देखील येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाजाचं कौतुक होणं गरजेचं आहे, कारण चांगलं फटका जो मात्र पाहायला मिळाला. पुन्हा एकदा रिव्हर्स. चांगला फटका पाहायला मिळतोय. सातत्याने रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतात आणि त्याचा फायदा देखील मिळत असताना पाहायला मिळते. मात्र यावेळेस फिल्डिंग चांगली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डिंग चांगली होत असताना पाहायला मिळते. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील. फिल्डिंग चांगली होतीये. धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट मध्ये पाहायला मिळेल. 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. निल्सन आकडा पाहायला मिळतो धावफलकावरती. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये रिव्हर्सचे 2 चौकार. इथे देखील चौकार मिळू शकला असता, मात्र फिल्डिंग चांगली झाली होती. यावेळेस मिसटाइम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतायत आणि यावेळेस फिल्डिंग खराब होतीये. मात्र मित्रांनो, अंगाला जपा विनंती असेल. चेंडू सीमारेषा पलीकडे गेलाय चौकारासाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. इनसाइड आउटचा देखना स्ट्रोक जो मात्र पाहायला मिळाला. षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट, ड्रीम स्टार्ट जे मात्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतोय कांबे या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला विचार केला तर थोडीशी खराब गोलंदाजी, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करणं गरजेचं होतं, मात्र गोलंदाजी इतकी चांगली झाली नाही आणि त्याच गोष्टीला अनुषंगून एकंदरीत 15 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात.
15 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होती 15 धावा. ठीक आहे, थोडंसं करेक्शन आपण करूया. 16 धावा धावफलकावरती, 3 चौकार, 1 डॉट बॉल, लेग बायचे 2 आणि 2 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होती 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. बॉलिंग मार्क वरती अविनाश पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी झाली. सुरुवात चांगली झाली होती गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती विकेट लवेशची खात्यामध्ये घेतली, मात्र त्यानंतर गणेशने खूप सुरेख अशी फलंदाजी केली. दुसऱ्या बाजूला विचार केला तर विकी आता स्ट्रायकर एंडवरती आहेत. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाही. टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आला चेंडू आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. अशा परिस्थितीमध्ये येत असताना डॉट बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. डॉट बॉल, टप्पा पडला थोडासा खाली, जो मात्र चेंडू राहिला होता. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ बॉलिंग मार्क वरती अविनाश पाहायला मिळतील. यावेळेस देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल एकाच्या मदतीने 15 या आकड्यावरती अक्रॉस द लाईन चेंडूफेकी केली जाते. फलंदाजाच्या रीच पासून थोडस बाहेर ठेवण्याचं काम गोलंदाज करतोय. यावेळेस मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्टिकर वरती चेंडू लागतो, लॉंग ऑनला ट्रॅव्हल होतो. रोहित आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होत आहेत. थ्रो चांगला होता, पण यामध्ये रोहितची देखील काही चूक नाहीये, कारण मैदानाच्या अभावे चेंडू डायव्हर्ट झाला. तोपर्यंत 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 षटकांमध्ये 40 पर्यंत धावसंख्या देणं गरजेचं आहे आणि चांगल्या प्रकारे मी म्हणेल धावसंख्या देखील आकार देते. प्रोजेक्टेड स्कोर 54 आहे. गोलंदाज तयार होतोय. रिव्हर्स अटेम्प्ट, फटका फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर याचा प्रयत्न करतात त्यांच्या आवाक्याच्या दूर आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी आलेला हा खणखणीत चौकार. चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात. गणेशच्या बॅट मधून बॅक टू बॅक रिव्हर्सचे फटके पाहायला मिळतात. मग अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न होता की तो रिव्हर्स मारतोय तर बॅकवर्ड मध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असेल किंबहुना बॅकवर्ड पॉइंट असेल, या रिझन मध्ये प्लेयर का ठेवत नाहीयेत. मात्र आता एक प्लेयर बॅकवर्ड पॉइंट मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, जेणेकरून रिव्हर्सचे जे अटेम्प्ट होत आहेत त्यांना कॅपिटलाइज नाही करता यावं. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. वेकेंट एरिया होता स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि त्याच रिझन मधून चेंडू गोळीच्या वेगाने जातोय सीमारेषा पलीकडे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चेंडू सीमा पार, चौकार.
26 धावा धावफलकावरती आहेत. गणेशची बॅट तापलेली पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 7 चेंडूंमध्ये 23 धावांवरती गणेश खेळतोय. एकंदरीत पाहायला गेलं तर 22 धावांवरती गणेश खेळतोय. दुसऱ्या बाजूला विकी, त्याने देखील 3 धावा बनवल्यात. पहिल्या चेंडूवरती विकेट पडलं होतं, मात्र त्यानंतर काय कमबॅक कांबे संघाने केलाय. यावेळेस फॉलिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ग्रेट कॅच. अफलातून कॅच पाहायला मिळाली. स्प्रिंट मारली, थोडेसे बेंड झाले, चेंडूला त्यानंतर गॅदर केलं. त्यामुळे कौतुक होणं गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. विकेट जो मात्र इथे पडत असताना पाहायला मिळतो. लागतोय दुसरा झटका बॅटिंग करत असताना कांबे संघाला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग होत होती आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंगला जर थांबवायचं असेल तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट देखील दाखवणं गरजेचं होतं आणि तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. टाळ्यांचा जयघोष देखील होते. गणेश ज्यावेळेस डगआउट मध्ये जातो, कारण बॅटिंग तशी केली आहे, त्याने त्याचं काम करून गेलं हे म्हणायला हरकत नाहीये. मात्र येणाऱ्या फलंदाजांनी देखील त्यांचं काम करणं गरजेचं आहे, कारण पायाभरणी चांगली झाली आहे. मात्र स्कोर अजून जर वाढला तर समोरच्या संघाला सेकंड इनिंग मध्ये प्रेशर फेस करावा लागेल, यात काही शंका नाहीये. मात्र त्यासाठी आत्तापासूनच पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग होणं गरजेचं आहे. बॉलिंग मार्कवरती अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. एका चेंडूचं काही शिल्लक आहे या ओव्हर मधील. चला थोडंसं स्पीडअप करायचं. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतो. डॉट बॉलची समाप्ती होती. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होईल. 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, त्यानंतर या षटकामध्ये 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाली या षटकामध्ये, मात्र त्यानंतर कमबॅक अविनाशने देखील चांगलं केलंय. एकंदरीत 2 षटकांची समाप्ती होती. 26 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चंद्रकांत आणि विकी ही जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतीये. स्वर्गीय सपनाताई 11 कांबे संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला अर्जुन 11. साखरवाडी टीमचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी, मात्र त्यानंतर कमबॅक झालेला आहे. त्यामध्ये क्षेत्ररक्षकाचा देखील तितकाच मोठा वाटा आहे, यात काही शंकाच नाहीये, कारण फिल्डिंग एफर्ट जो मात्र अप्रतिम होता. आणि त्याच गोष्टीला अनुषंगून गणेश नावाचं वादळ जो मात्र तंबूमध्ये परतलाय. बॉलिंग मार्क वरती प्रवीण आपल्याला पाहायला मिळतील, जर्सी नंबर 78 मध्ये. इंडिव्हिज्युअल पहिल्या टीम कडून तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण येत आहेत. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला विकी पाहायला मिळतील, जे की ओपनिंग प्लेयर आहेत. मात्र अजूनही पाहायला गेलं तर फक्त 2 षटकांमध्ये 2च चेंडू त्यांनी फेस केलेत. दुसऱ्या बाजूला चंद्रकांत 1 चेंडू फेस केलाय, तो मात्र डॉट आलेला आहे. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करताय. चेंडू चाललाय नो मॅन्स लँड मध्ये आणि त्यानंतर दंदन करत बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा चेंडू सीमारेषा पलीकडे एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमा पार. चौकार आलेला पाहायला मिळतोय. आपटायचा प्रयत्न होता आणि त्यानंतर त्याला कट करण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून देखील झाला. पेस आणि बाउन्स त्याचा फायदा या स्ट्रोक वरती उचलण्यामध्ये यश मिळालं फलंदाजाला. धावसंख्या धावफलकावरती 30. 2 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. खेचून मारण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, कॅच सुटली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जात आहे, मात्र चुकीच्या एंड वरती थ्रो होतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 32 धावा. 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावा झाल्या तर तुम्ही म्हणाल
50-50 अशी मॅच देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. मात्र 50+ धावसंख्या झाली तर मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करणारा संघ थोडासा प्रेशर मध्ये येऊ शकतो. बाउंड्री डायमेन्शन पाहिले तर स्क्वेअर लेगच्या बाउंड्रीज थोड्याशा मोठ्या आहेत, दुसऱ्या बाजूला समोरच्या बाउंड्रीज थोड्याशा छोट्या आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बॅटची कडा डाऊन दी बॉल, फिल्डर येतोय, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट अर्थात जॉन्टीस पॉइंटला कॅच टिपला जातोय, लागतोय तिसरा झटका आणि विकीला परतायला लागते माघारी. साखरवाडी ब विपक्ष RS टेकडी. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. मिड इनिंग्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. हळवार पद्धतीने ड्राईव्ह करण्यात येत आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, लॉंग ऑफचा फिल्डर ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट. न्यू बॅटर राजेश आपल्याला पाहायला मिळतील ॲट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती राजेश पाहायला मिळतील. ओपनिंग पेअरने चांगली कामगिरी केली, मात्र त्यानंतर जर पाहायला गेलं तर मिडल ऑर्डरने देखील तशीच कामगिरी करणं गरजेचं असेल. धावसंख्या 33, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. या षटकामध्ये कमबॅक झाले यात काही शंकाच नाहीये, कारण चौकार आला, 2 धावा, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर सिंगल, एकंदरीत 7 धावा या 4 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर याचा प्रयत्न करतो लॉंग ऑनचा, एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ॲक्युरेट थ्रो होता मात्र कलेक्शन करता आलं नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेच्या मदतीने 35 धावा स्कोरबोर्ड वरती. विनंती असेल RS टेकडी आणि साखरवाडी बी टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. धावसंख्या धावफलकावरती 35, 3 गड्यांच्या मोबदल्यात गोलंदाज तयार होतोय. यावेळेस देखील चेंडू चांगला पाहायला मिळतो, मात्र स्ट्रोक त्यापेक्षाही चांगला होता. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे 4 धाव्यांसाठी. अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. इनफिल्डला भेदला, त्यानंतर डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्यामध्ये गॅप होता आणि त्या गॅपला भेदत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 4 धाव्यांची मोहर पाहायला मिळाली. फुललेंचा चेंडू होता, खेचून मारण्याचा प्रयत्न आणि वायनिश लॉंग ऑन रिझन मधून चेंडू सीमारेषा पलीकडे. एकंदरीत 3 षटकांची समाप्ती होतीये. 39 धावा धावफलकावरती, 13ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. आमच्या समवेत व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील एका प्रतिम असं व्यक्तिमत्व, उद्योजक, समाजसेवक, अर्थातच सन्माननीय दत्तात्रय सुतार साहेब, जे की माजी सरपंच आहेत. त्यांचा देखील विशेष असं उल्लेख होणं गरजेचं आहे, कारण हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला त्यांच्या माध्यमातून नेहमी जागला जातो. कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्र, कुठल्याही प्रकारचं गरज लागू द्या, दादांच्या माध्यमातून नेहमी मदतीचा हात आपल्याला पाहायला मिळतो असे आमचे दत्तात्रय दादा. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये असेल. 13ची सरासरी जी मात्र मेंटेन केली जाते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॉलिंग मार्क वरती आतिश आपल्याला पाहायला मिळतील. 4थ्या षटकामध्ये येत आहेत. एका बाजूला कांबे टीम, दुसऱ्या बाजूला साखरवाडी टीम. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू होता, चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 धाव कंप्लीट होते. सन्मान देण्यास भाग पाडला आणि सन्मान दिलं देखील बॅट्समनने, त्यामुळे 1 धाव कंप्लीट होती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील.
सातत्याने फील्ड रचना चेंज केल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूनंतर फील्ड रचना चेंज होत असताना पाहायला मिळतात. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 40, 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 5 चेंडूंसाठी शिल्लक आहे. 5 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके, 50+ धावसंख्या आणि मी म्हणेल कांबळे संघ थोडा फ्रंट फूट वरती येऊ शकतो. इथे वाईट बॉल येतोय. वाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 41 पाहायला मिळेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. खेचून मारण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत. क्षेत्ररक्षक देखील बीट झालेच होते. जजमेंट थोडंसं खराब होतं. अशा परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर वाईट +2 एकंदरीत 3 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. धावसंख्येला आळा लावण्याचं काम 3ऱ्या षटकामध्ये झालं होतं. मात्र 4थ्या षटकामध्ये पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा आपल्याला पाहायला मिळतात. बहाल केले जातात. धावसंख्येत 44, 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. फटका अप्रतिम. चेंडू सीमारेषा पलीकडे पुल केलेला स्ट्रोक आणि पुल पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल हिट. चेंडू सीमा पार. 6 धाव्यांसाठी आलाय हा खणखणीत षटकार. 50 धावा कंप्लीट. 50 अप. 50 धावा कंप्लीट होतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जो मॅजिकल स्कोर पाहिजे होता तो मात्र आता मिळालाय. यानंतर आता जितक्या धावा बनतील कांबळे संघ तितकाच फ्रंट फूट वरती आपल्याला पाहायला मिळेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कडा लागतीये आणि त्यानंतर यष्टीरक्षक कुठली चूक करणार नाहीयेत. ज्या फलंदाजाने मागच्या चेंडूवरती षटकार मारला होता, आक्रमक पवित्रा आजमावला होता, अशा फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला भाग पाडलंय आतिशने. त्याचं कौतुक होणं गरजेचं आहे. 4था झटका लागतोय. बॅटिंग करत असताना कांबळे संघाला फलंदाज चंद्रकांतची खेळी संपुष्टात. चंद्रकांत बॅक टू द पवेलियन. सूरज आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतील. 1 धाव इथे कंप्लीट होती. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 51 धाव्यांवरती. अजूनही 2 चेंडूंसाठी शिल्लक. 1 मोठा फटका, 55+ धावसंख्या आणि कांबळे संघ फ्रंट फूट वरती येऊ शकतो. मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न फलंदाजच्या माध्यमातून. स्ट्रोक चांगला आहे मात्र जजमेंट खराब होतं रोहितचं आणि त्याच गोष्टीला अनुसंगून चेंडू सीमारेषा पलीकडे चाललाय. फिल्डरच्या डोक्यावरून आलेला हा चौकार मध्ये आपण पाहू शकतो. अगदी फुलरल्यांचा चेंडू होता. खेचून मारलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक होता मात्र त्यांनी प्रयत्न केले नाही. एकंदरीत 55 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. विकेट्स पडत होत्या मात्र धावा थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन द बॉल. फिल्डर येतोय. कॅच कंप्लीट होतीये. फलंदाज होतोय बाद. 55 धावा धावफलकावरती आणि 56 धाव्यांचं टार्गेट इथे सेट करण्यात येतोय. RS टिकडी टीमचे कॅप्टन लवकरात लवकर उपस्थित दाखवायची. साखरवाडी ब टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले गेलेत. सो विनंती असेल RS टिकडी टीम लवकरात लवकर आपल्या कॅप्टनने देखील उपस्थित दाखवायचे. 55 धावा धावफलकावरती 56 धाव्यांचं टार्गेट सेट करण्यात येतो. विनंती असेल कांबळे टीमला आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. दुसऱ्या बाजूला विनंती असेल
साखरवाडी टीमला देखील अर्जुन 11 साखरवाडी टीम आपण देखील ओपनिंग पियर सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. ऑनगोइंग मॅच 55 धाव धावफलकावरती 56 धावांचं टार्गेट सेट करण्यात येते. ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो दी गुड गेम, शो दी क्वालिटी ऑफ क्रिकेट अँड बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. गोलंदाज तयार होतोय रोहन पहिला चेंडू घेऊन. रोशन आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. ज्या प्रकारे कांबे संघाने सुरुवात केली होती रिव्हर्स अटेम्प्ट त्यामध्ये आलेला चौकार अगदी त्याच प्रकारे सुरुवात इथे करायची होती साखरवाडी टीमला देखील. मात्र प्रयत्नांती परमेश्वर मिळाला नाही. बॅटचा आणि चेंडूचं काही संपर्क झाला नाही. डॉट बॉलची समाप्ती. गोलंदाज तयार होतो रोशन. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. स्ट्रायकर एंड वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती गीतेश. अजून एक चांगला चेंडू. लाऊड अपील केली जातीये. लाऊड अपील होतीये. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी अपील मध्ये होता. मात्र दोन्ही चेंडू अप्रतिम पाहायला मिळाले सध्याच्या स्थितीला रोशनच्या माध्यमातून. पहिले 2 चेंडू आणि 2 चेंडू ते देखील डॉट येत असताना पाहायला मिळतात. 56चा टार्गेट चेस करायचे. प्रति षटकामागे 14ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची. अशा परिस्थितीमध्ये पहिले 2 चेंडू डॉट येत आहेत. म्हणजेच काय तर कांबे संघ थोडासा फ्रंट फूट वरती आहे असं म्हणायला हरकत नाही.
इथे देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा लाऊड अपील होती आहे. सातत्याने लाऊड अपील आणि लाऊड अपील होत असताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. हलवार पद्धतीने फक्त आणि फक्त ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. शॉट कव्हर रिझन मध्ये फिल्डिंग चांगली होती. एक धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 1 या आकड्यावरती पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 1. धावसंख्येला प्रारंभ होतोय. शुभारंभ जो मात्र डावाला होत असताना पाहायला मिळतोय. विजयासाठी अजूनही 55 धावांची गरज. येणारे 20 चेंडू आणि 55 धावांची गरज असेल. या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे, अन्यथा धावसंख्या कुठेतरी जास्त चेस करावा लागेल. रिक्वायर रन रेट जो मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं. खूप जास्त अवधी या मॅच साठी आतापर्यंत झालेला आहे. गोलंदाज सियारे बॉलिंग मार्क वरती. वाईट बॉल, टप्पा पडला. थोडस अँगल सोबत बाहेर जात असताना यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि ते आपण पाहू शकतो. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतात इट्स अ वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये जी मात्र ऍड होती. 2 धावा धावफलकावरती. एका बाजूला साखरवाडे, दुसऱ्या बाजूला कांबे. रिव्हर्स अटेम्प्ट होता पुन्हा एकदा आणि यावेळेस अपील केली जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये या मॅचची गोल्डन विकेट कॅरी होती. अर्थातच विशालला परतावं लागते माघारी. गीतेशला परतायला लागते माघारी. गीतेशने बॉल देखील डॉट केले होते, त्यानंतर त्याने स्ट्राइक चेंज केली. मात्र विशाल ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड वरती आला, त्याच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता आणि कौतुक होणं गरजेचं आहे. शॉट थर्ड मॅन मध्ये असलेल्या फिल्डरचा ॲक्युरेट थ्रो, डिस्टन्सचा वेग घेणारा चेंडू होता आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाज तो देखील बाद झाला. पहिला झटका लागतोय दोन्ही आकड्यावरती. न्यू बॅटर प्रल्हाद आपल्याला पाहायला मिळतील. लेफ्टी बॅटर आहे. लेफ्टी म्हणजे अतिशय रेअर आणि तितकीच घातक अशी कॉमोडिटी आपल्याला पाहायला मिळते. मात्र प्रल्हादच्या माध्यमातून कशी कामगिरी होती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. 2 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा धावफलकावरती. विजयासाठी येणारे 18 चेंडू 54 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती. एकंदरीत 2 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 54 धाव्यांची गरज असेल. येणारे 18 चेंडू आणि 54 धाव्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडस स्पीडअप करायचं. खूप जास्त अवधी घेतला जातोय.
मिस्टॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची कडा लागते. चेंडू चाललाय थर्ड मॅन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक होते. जजमेंट चांगलं पाहायला मिळतोय. मात्र त्याच्या हाताला ब्रश होऊन चेंडू थर्ड मॅन रिझन मध्ये ट्रॅव्हल होत होता. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आणि इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय एक सिंगलच्या मदतीने 3 धावा. 17 चेंडू 53 धाव्यांची गरज. बॉलिंग मार्क वरती गणेश पाहायला मिळतात. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो. वेकेंट एरिया आणि चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. फलंदाज आपण पाहू शकतो प्रल्हादच्या बॅट मधून येतोय चौकार. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मात्र बॉडीला ब्रश होत असताना चेंडू निघून चाललाय थर्ड मॅन रिझन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी लक फॅक्टर ऑन होतोय. नशिबाचा चौकार असं मात्र येत असताना पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो अगदी पायाला ब्रश झाला. यष्टीरक्षक थोडेसे जजमेंट मध्ये खराब राहिले आणि अशा परिस्थितीमध्ये दणदण करत चेंडू थर्ड मॅनला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर असं मात्र ट्रॅव्हल झाला, ज्यावरती 4 धाव्यांची मोहर होती. एकंदरीत टीमची टोटल 11 या आकड्यावरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. नशिबाची साथ देखील मिळत असताना पाहायला मिळतीये. यावेळी चेंडू हवेमध्ये. मिस्टॅम स्ट्रोक डाऊन दी बॉल. फिल्डर येतोय. कॅच झाली. कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक आले होते 2 चौकार. मात्र त्यानंतर मी देखील कमबॅक करेल असं सांगत असताना गोलंदाज गणेश आणि त्याने टिपलाय हा मोठा मोहरा. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट होतो. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि विकेट जे मात्र आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस व्हाईट बॉल. टप्पा पडला. थोडासा बाहेर चेंडू निघतोय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 12 पाहायला मिळेल. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. 56चा टार्गेट सेट करायचं केलेला आहे आणि त्या टार्गेटला चेस करत असताना थोडीशी दमछाक बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. यावेळेस यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. फ्लिक करायचा प्रयत्न, बॉटम हँडचा चांगला वापर असं मात्र पाहायला मिळाला. मात्र एकाच धावेवरती सध्याच्या स्थितीला समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 13 या आकड्यावरती आहे. षटक क्रमांक मार्गस्थ दुसरे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चला वेळ वाचवणं थोडंसं गरजेचं असेल. 11 मिनिटं झालेत. पहिला चेंडू पडून देखील अजूनही दुसरे षटकच मार्गस्थ आहे. रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचं. 11 मिनिटं आतापर्यंत झालेली आहेत पहिला चेंडू पडल्यानंतर, त्यामुळे रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचं. आज आपल्याला एकंदरीत 9 मॅचेस कव्हर करायचे आहेत. यानंतर होणारी मॅच RS टेकडी वर्सेस साखरवाडी बी. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. इथे पुल केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. फुल पॉवरफुल हिट आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावा. 2 षटकांची समाप्ती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा. धावफलकावरती येणारे 12 चेंडू. 37 धाव्यांची असोनी गरज.
दोन षटकांची समाप्ती 19 धावा धावफलकावरती 12 चेंडू 37 धाव्यांची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतात. एफर्ट चांगला होता मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. एक धाव कंप्लीट 20 धावा धावफलकावरती अजूनही 36 धाव्यांची गरज. येणारे 11 चेंडू. आता मोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर स्ट्रायकर एंड वरती असा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून मागच्या चेंडूवरती षटकार आला होता. पुलचा देखना स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आपण पाहिला होता. असा फलंदाज अर्थातच विशाल आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती आहे. त्या प्रकारे एक षटकार आला. अजूनही या ओव्हर मध्ये 2 ते 3 मोठे फटके असेच येणं गरजेचं असेल. इथे हा नो बॉल होता. मारण्याचा प्रयत्न देखील केला नाही. कदाचित मारण्याचा प्रयत्न केला असता 1 ते 2 धावा एक्स्ट्रा आल्या असत्या तर मात्र धावसंख्या अजून वाढली असते आणि समीकरण थोडंसं सोपं झालं असतं. इथे नो बॉल होता त्यामुळे पुढील चेंडू जो मात्र फ्री हिट असेल. धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचली आहे. विजयासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज. 11 चेंडू 35 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती कृष्णा आपल्याला पाहायला मिळतोय जसं नंबर 45 मध्ये. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न स्टिकरला लागतोय. चेंडू आणि चेंडू चाललाय लॉंग ऑनला. एक धाव झाली कंप्लीट. थ्रो थोडासा खराब होता आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांच्या मदतीने 23 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फुललेंचा चेंडू होता. टप्पा पडतोय. थोडासा हरकत करतोय. अशा परिस्थितीमध्ये फलंदाजाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर केला होता मात्र चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. 9 चेंडूंमध्ये अजूनही 33 धाव्यांची गरज. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. फुललेंचा चेंडू डीप मध्ये चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल होईल. एक धाव झाली कंप्लीट. 32 धाव्यांची अजूनही गरज. 8 चेंडू आणि 32 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 24 धावा झालेल्या आहेत. ओव्हर नंबर मैदानाच्या आतमध्ये तिसरी सुरू आहे. 2 चेंडूंचा या षटकामधील शिल्लक 32 धावा अजूनही गरज आहे. 24 धावा झालेल्या आहेत. 8 चेंडू आणि 32 असं समीकरण पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. इथे देखील लाऊड अपील केली जाते. फिंगर अप होतोय. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन आणि लागतोय हा तिसरा झटका. एका चेंडूचा की अजूनही शिल्लक. इथे देखील स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहेत थोडेसे फंबल होत आहेत. बघता बघता 2 धावा कंप्लीट होतील. बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. टीमची टोटल पुढे जाते मात्र सिंगल डबल इथे काहीच होणार नाही. इथे मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. मोठे फटके असे मात्र येणं गरजेचं असेल. एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि अशा प्रकारे जर पाहिलं तर ओव्हर नंबर 3 देखील कंप्लीट होते. 3 षटकांची समाप्ती 26 धावा. कंपॅरिझन जर पाहायला गेलं तर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये 26 धावा होते. ते 3 षटकांमध्ये 26 धावा पाहायला मिळतात आणि आता समीकरण येऊन ठेपलं. येणारे 6 चेंडू 30 धाब्यांची गरज.
विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय. खूप जास्त अवधी कांबे संघाच्या माध्यमातून घेतला जातोय. 17 मिनिटं कंप्लीट झाले, 18 मिनिटं सुरू झालाय. विनंती असेल थोडस स्पीडअप करायचंय. व्हाईट बॉल. 6 चेंडू 29 धावांची गरज. पूर्ण प्रकारे या मॅच मध्ये फ्रंट फूट वरती कांबे संघ पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विचार केला साखरवाडी संघ थोडासा बॅकफूट वरती आहे. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कलाटणी येऊ शकते. मात्र 3 मोठे फटके पहिल्या 3 चेंडूंवरती येणं देखील गरजेचं आहे. इथे वाईड बॉल येतोय. बॅक टू बॅक जर पाहायला गेलं तर अक्रॉस द लाईन स्ट्रोक देखील मारण्याचा प्रयत्न येतोय. दुसऱ्या बाजूला अँगलने बाहेर काढण्याचं काम गोलंदाज करतोय. मात्र लाईनला कट करून चेंडूचं मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. अशा परिस्थितीमध्ये वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळत होते. मात्र इथे डॉट बॉल येतोय. लाऊड अपील करण्यात आली होती. डॉट बॉलची समाप्ती होती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 28 धावांची गरज. आता मात्र लिगल डिलिव्हरीज असल्या तर फक्त औपचारिकता शिल्लक राहील. मात्र क्रिकेट असा खेळ जिथे शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकतो. गोलंदाज तयार होतोय. यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कॅच होती कंप्लीट. चंद्रकांतने टिपलाय झेल. फलंदाज इथे बाद होत असताना पाहायला मिळेल. माघारी जावं लागेल. तंबू मध्ये लागतोय हा 4था झटका. चार चेंडू 28 धावांची गरज असताना चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा अजय येतो डीप मध्ये लॉंग ऑनला आणि बॅक टू बॅक दुसरा झेल कंप्लीट होतोय. फलंदाज होतोय बाद. बॅक टू बॅक 2 विकेट पडतायत. 5वा झटका लागतोय बॅटिंग करत असताना अर्जुन 11 साखरवाडी या संघाला. बॅटर कैलास आपल्याला पाहायला मिळतील. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज सूरज आपण पाहू शकतो. बॅक टू बॅक 2 विकेट. एक वायडिश लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर लॉंग ऑन मध्ये पहिली कॅच चंद्रकांतने टिपली. त्यानंतर अजयने दुसरी कॅच टिपली. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. शफल केलं होतं. स्क्वेअर लेग रिजनला टार्गेट करायचं होतं. मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. 2 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग मार्क वरती. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. चौकार. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. सो मच. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज. 1 चेंडू आणि 24 धावांची गरज पाहायला मिळतीये. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. फटका चांगला मात्र वेळ गेली आणि त्यानंतर हा चौकार येतोय. सामना जिंकलेला आहे स्वर्गीय टीमला.